2023 मध्ये विरोधकांचं समर्थन होतं, आता सरड्यासारखा रंग बदलला। मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर झाल्यावर फडणवीसांची टीका। लोकशाहीत महिला सहभागाची हत्या झाली, विरोधक त्यांचे हत्यारे, फडणवीसांचा हल्लाबोल। महिला आरक्षणाचं बिल 2023 मध्ये पास झाल्याचं फडणवीसांना 2000% माहित आहे। मात्र पक्षाची आता ही लाईन आहे। दिल्लीवरून आलेल्या नोट्स आणि ब्रीफिंगमुळे फडणवीसांवर दबाव आला असेल, सुळेंची टीका। राहुल गांधींनी महिलांची माफी मागितली पाहिजे, फडणवीसांची मागणी। बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर काँग्रेसचा घाला, विरोधकांनी आजच्या स्वतःचे महिला विरोधी चेहरे बघावेत, फडणवीसांची टीका। 2023 मध्ये विधेयक मंजूर झालं, मग 3 वर्षांनी कसली भ्रूणहत्या झाली? भ्रूणहत्या करणं हा कायद्यानं अपराध आहे, राऊतांचा फडणवीसांना टोला। डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? 50% जागा प्रत्येक राज्यात वाढवणार हे विधेयकात का आणलं नाही? फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर सुप्रिया सुळेंचा सवाल, तर विषय फक्त डिलिमिटेशन पुरता मर्यादित, सुळेंचा पलटवार। फडणवीसांचं चॅलेंज सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं, ओपन डिबेट करा या फडणवीसांच्या आव्हानावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी आव्हान स्वीकारते, मी चर्चेस तयार आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ मुंबईत महायुतीचा उद्या जन आक्रोश मोर्चा। जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा निघणार, फडणवीसांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। जन आंदोलन करणार असतील तर लोकशाही टिकते काही दिवस, आम्हाला भाजपच्या दुटप्पीपणाची सवय झाली आहे। महायुतीच्या उद्याच्या जन आंदोलनावरून सुप्रिया सुळेंची टीका, तर विधेयक पडणार हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही माहीत होतं, सुप्रिया सुळेंचा दावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर, जिल्हा परिषदेच्या 15 नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करणार। जिल्हा परिषदेतून शक्ती प्रदर्शनातून भाजपला आव्हान देणार। सातारातील एकनाथ शिंदेंच्या सभेला जाणार नाही, मी माझ्या जीवावर निवडून येतो, माझ्यावर कुणी चिडणार नाही। शिंदेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर महेश शिंदेंचा पक्षाला घरचा आहेर। महेश शिंदेंनी असं बोलणं चुकीचं, शिवसेनेच्या नावावर निवडून आल्यानंतर पक्षाविरोधी भूमिका घेतल्याचं आधीही दिसत होतं, अशा भूमिकांचा निषेध, मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। आमदार महेश शिंदेंची भूमिका काय असावी हा त्यांचा अधिकार, मात्र महेश शिंदे जी भूमिका घेतील ती आम्हाला मान्य असेल, मंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकीय पेच, भाजपकडून अक्षय कर्डिले रिंगणात, मुख्यमंत्र्यांची आज सभा। दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरेंचा कार्यकर्त्यांशी संवाद, भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता। बारामतीत उद्या सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची सांगता सभा, सांगता सभेच्या ठिकाणी पार्थ पवारांकडून पाहणी, मुख्यमंत्री फडणवीसही सांगता सभेला उपस्थित राहणार। अजितदादांच्या अपघाताप्रकरणी सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, 10 मे पर्यंत सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा सरकारला महागात पडेल, रोहित पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा। पोलीस अधिकारी भाजपची बी टीम म्हणून काम करते का? आमदार रोहित पवारांचा सवाल, तर राजकारणाशी संबंध नसलेल्या व्यक्तीला महिला आयोगाचं पद द्यावं, रोहित पवारांची मागणी। अमरावतीच्या परतवाड्यामध्ये तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, तरुणीनं आत्महत्येचा प्रयत्न का केला? परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणाशी संबंध आहे का? तपास सुरू। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरण, आरोपीकडील कार आणि पैशांचं बंडल, पिस्तुलासोबत चौकशी करावी, आमदार प्रवीण तायडेंची मागणी। परतवाडा प्रकरणाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना देणार, तायडेंची प्रतिक्रिया। यवतमाळ प्रकरणातील आरोपीच्या वडिलांची TV9 मराठीला प्रतिक्रिया, मजहर काय करतो याबाबत आम्हाला माहिती नाही, काल घडलेल्या प्रकारानंतर मला सर्व माहिती झालंय, शरीफ कुरेशी यांची प्रतिक्रिया। धार्मिक चालीरीतींचं पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालक रियाज काझीला मानकापूर पोलिसांकडून अटक। एनजीओ चालक रियाज काझीवर 2 वर्षांपूर्वी तरुणीचा विनयभंग केल्याचाही आरोप। राष्ट्रीय महिला आयोगाच्या टीमकडून TCS प्रकरणी झाडाझडती, आयोगाच्या 4 सदस्यीय पथकाची TCS कंपनीत जाऊन प्रत्यक्ष भेट, पीडित महिलांचे जबाब नोंदवून पुरावे गोळा करण्यास सुरुवात।
नाशिकच्या TCS मध्ये धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरण, कॅन्सरग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी पीडितेनं कॉर्पोरेट जिहाद चोचला, सूत्रांची माहिती तर राष्ट्रीय महिला आयोगानं पीडितेची परिस्थिती जाणून घेतली। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड कनेक्शन, गोरेगावमधील निष्कर्ष सेंटरमध्ये आयोजित पार्टीमध्ये बॉलिवूड कनेक्शन समोर आलंय। पार्टीत बॉलिवूडमधील 2 जण उपस्थित होते। या प्रकरणात त्यांचा सहभाग आहे की नाही याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। महाराष्ट्रात राहायचं असल्यास मराठी यायला पाहिजे। 1 मे पासून रिक्षा टॅक्सीचा परवाना रद्द करण्याचा इशारा, तर ज्यांना अडचण असेल त्यांनी माझ्याशी बोलावं। मराठीवरून होणाऱ्या टीकेवर सरनाईकांचा पलटवार। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपची 80 जणांची सक्षम टीम जाहीर। 2029च्या निवडणुकीसाठी मोठी रणनीती, जिल्हाभर संघटनात्मक ताकद वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न, टीममध्ये नव्या चेहऱ्यांना संधी। संभाजीनगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत व्हायरल व्हिडिओवरून वाद, विरोधी पक्षनेते समीर साजेद यांच्या व्हायरल व्हिडिओवरून वाद झालाय। MIMचे नगरसेवक समीर साजेद यांनी माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे। जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण, सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 5000 रुपयांची घसरण। सोन्याचे दर GST सह 1,56,650 रुपयांवर, तर चांदीचे दर GST सह 2,62,650 रुपयांवर। नाशिकच्या येवल्यातील पैठणी हातमाग विणकरांच्या प्रलंबित मागण्यांची दखल घेत केंद्र आणि राज्य सरकारकडून दिलासा। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला उत्सव भत्ता थेट विणकरांच्या बँक खात्यात जमा झाल्यानं आनंद व्यक्त। वाशिमच्या उंबरडा बाजार परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या वीटभट्ट्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। डोळ्यांची जळजळ, श्वसनाचे विकार आणि त्वचा रोगांचा त्रास वाढल्याच्या तक्रारी, संबंधित विभागानं तातडीनं लक्ष घालण्याची मागणी।